भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं गुजरातमध्ये मोठा फेरबदल केलाय। मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्याच मंत्र्यांचे राजीनामे घेतल्यानंतर 19 नवीन चेहऱ्यांसह 26 जणांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला। मंत्रिमंडळ विस्तार करताना भाजपनं सामाजिक समीकरणाची विशेष काळजी घेतली असून 3 महिला आमदारांना सुद्धा मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं आहे। नवीन मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे आपण पाहतो। सध्या स्क्रीनवर त्रिकम छंगा, स्वरूपजी ठाकोर, पीसी वरंडा, दर्शना वाघेला, कांतिलाल अमृतिया, कुंवरजीभाई बावलिया, रिवाबा जडेजा, अर्जुन मोडवाडिया, डॉक्टर प्रद्युम्न वाजा, कौशिक वेकारिया, परषोत्तम सोलंकी, जितेंद्र वाघाणी, रमण सोलंकी, कमलेश पटेल, संजय सिंग महिडा, रमेश कटारा, प्रफुल्ल पानसेरिया, हर्ष संघवी, मनीषा वकील आणि ईश्वर सिंग पटेल। 19 नवीन चेहरे या मंत्रिमंडळात आहेत। एकूण 26 जणांचा यात समावेश आहे। कुणाकुणाला बाहेर ठेवले आपण पाहतो आहोत। राघवजी पटेल, बलवंत सिंग राजपूत, कुबेरभाई डिंडोर, मुलुकभाई वडेरा, जगदीश विश्वकर्मा, मुकेश पटेल, भिकू सिंग परमार, कुंवरजीभाई हलपती, बच्चू खाबर। काही मोठी नावं आहेत त्यामध्ये ज्यांना मंत्रिमंडळातनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे। मात्र 26 जणांचा मंत्रिमंडळात समावेश आहे, त्यापैकी 19 नवीन चेहरे आहेत। जुन्या चेहऱ्यांना संधी नव्यानं दिली गेलेली आहे। कनुभाई पटेल, ऋषिकेश पटेल, कुंवरजी बावलिया पूर्वी कॅबिनेट मंत्री होते। हर्ष संघवी, प्रफुल्ल पानशेरिया आणि पुरुषोत्तम सोलंकी हे आधी राज्यमंत्री होते। हर्ष संघवी यांना उपमुख्यमंत्रीपदी बढती देण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पानसेरिया यांना स्वतंत्र कार्यभार आता दिला गेलेला आहे। तर रेवाबा जडेजा यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे। रेवाबा जडेजा या क्रिकेटर रवींद्र जडेजा यांच्या पत्नी आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।